पावसाची सकाळ होती. शहरातील सर्वात मोठ्या सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे धावपळ सुरू होती. ॲम्ब्युलन्सचे सायरन, डॉक्टरांची धावपळ आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरची चिंता. प्रत्येक दिवस इथे नव्या लढाईने सुरू व्हायचा. या हॉस्पिटलचा सर्वात प्रसिद्ध सर्जन होता डॉक्टर अथर्व देशमुख. लोक म्हणायचे, त्याच्या हातात जादू आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर हसू फार क्वचित दिसायचं. कारण काही वर्षापूर्वी त्याने एका अपघातात आपल्या होणाऱ्या पत्नीला गमावलं होतं. त्या दिवसानंतर त्याने स्वतःला फक्त कामात झोकून दिलं होतं. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये नवीन नर्स रुजू झाली. तिचं नाव अन्वी. साधा पांढरा युनिफॉर्म, चेहऱ्यावर गोड हसू आणि डोळ्यात आत्मविश्वास. हेड नर्स म्हणाल्या, अन्वी, आजपासून तू डॉक्टर अथर्वसोबत काम करशील. हे ऐकताच बाकीच्या नर्स एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. त्यांच्यासोबत टिकणं खूप कठीण आहे. अन्वी फक्त हसली. मी प्रयत्न करेन. तेवढ्यात इमर्जन्सीचा कॉल आला. डॉक्टर, मोठा अपघात झाला आहे. डॉक्टर अथर्व ऑपरेशन थिएटरकडे धावत गेले. अन्वी ही त्यांच्या मागे गेली. ऑपरेशन सुरू झालं. स्कॅल्प. अथर्वने हात पुढे केला. अन्वीने क्षणाचाही विलंब न करता योग्य उपकरण त्यांच्या हातात ठेवलं. सक्शन. हो डॉक्टर. ती प्रत्येक गोष्ट त्यांच्या सांगण्यापूर्वीच समजून करत होती. 3.5 तासांनी ऑपरेशन यशस्वी झालं. अथर्वने पहिल्यांदाच तिच्याकडे पाहून म्हटलं, गुड जॉब. 2 शब्द. पण अन्वीसाठी ते मोठं कौतुक होतं. पुढील काही दिवसात दोघे रोज एकत्र काम करू लागले. एका दिवशी अथर्व सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं. अन्वीने त्यांच्या टेबलावर शांतपणे डबा ठेवला. सर, रिकाम्या पोटी ऑपरेशन करू नका. मी मागितलं होता का? नाही. पण तुमच्या तब्येतीची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. अथर्व काही बोलले नाहीत. पण त्यांनी पहिल्यांदाच तो डब्बा संपवला. रात्रीची ड्युटी होती. दोघे कॅन्टीनमध्ये चहा घेत बसले होते. अन्वीने विचारलं, सर, तुम्ही कधी हसत का नाही? अथर्व काही क्षण शांत राहिले. हसायचं कारण हरवलं आहे. अन्वीने विषय बदलला. पण त्या दिवसापासून तिने मनाशी ठरवलं, या माणसाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणायचे. काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये बेस्ट डॉक्टर आणि बेस्ट नर्स पुरस्कार जाहीर झाला. डॉक्टर अथर्व आणि अन्वी दोघांची निवड झाली. संपूर्ण स्टाफने टाळ्यांचा कडकडाट केला. स्टेजवरून खाली उतरताना अन्वीचा पाय घसरला. अथर्वने क्षणार्धात तिचा हात पकडला. काही क्षण दोघे फक्त एकमेकांकडे पाहत राहिली. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं, ही भावना फक्त मैत्रीची राहिली नव्हती. पण दोघांपैकी कुणीही ती व्यक्त केली नाही. त्यांना माहीत नव्हतं, त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा अजून बाकी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. पण डॉक्टर अथर्वच्या चेहऱ्यावर आज वेगळीच शांतता होती. त्यांना स्वतःलाच समजत नव्हतं की अन्वी त्यांच्या आयुष्यात इतकी महत्त्वाची कधी बनली. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलाची अतिशय गंभीर शस्त्रक्रिया होती. ऑपरेशन जवळपास 5 तास चाललं. शेवटी मुलाचा जीव वाचला. मुलाची आई रडत रडत अथर्व आणि अन्वीच्या पायाशी बसली. देवासारखे आलात तुम्ही. माझा मुलगा वाचवलात. अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाले, आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं. हॉस्पिटलच्या बाहेर पडताना अन्वी म्हणाली, सर, आज पहिल्यांदाच तुमच्या डोळ्यात आनंद दिसला.
अथर्व हसले. कारण आज माझ्यासोबत तू होतीस. अन्वी काही बोलली नाही, पण तिच्या गालावर हलकीशी लाली आली. काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये वार्षिक समारंभ होता. सर्व डॉक्टर आणि नर्स उपस्थित होते. अथर्वने अन्वीला पहिल्यांदाच साडीमध्ये पाहिलं. त्यांची नजर तिच्यावरच खिळून राहिली. समारंभ संपल्यानंतर त्यांनी तिला हॉस्पिटलच्या टेरेसवर बोलवलं. अन्वी, हो सर. आजपासून मला सर म्हणणं बंद करशील? ती हसली. मग काय म्हणू? अथर्व, ती हलकेच म्हणाली. अथर्व. त्या एका शब्दाने त्यांच्या मनात प्रेमाची खात्री झाली. त्याने खिशातून एक छोटी अंगठी काढली. माझ्याशी लग्न करशील? अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हो, पण आयुष्यभर माझा हात कधी सोडायचा नाही. अथर्वने तिचा हात हातात घेतला. कधीच नाही. पण दुसऱ्याच दिवशी सगळं बदललं. अथर्वच्या वडिलांना त्यांच्या प्रेमाबद्दल समजलं. ते रागाने म्हणाले, एका साध्या नर्सशी लग्न? आपल्या घराण्याची प्रतिष्ठा आहे. अथर्व ठामपणे म्हणाले, ती फक्त नर्स नाही, ती माझं आयुष्य आहे. पण वडिलांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही. त्यांनी एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलीशी अथर्वचं लग्न ठरवलं. दुसऱ्या दिवशी अन्वी हॉस्पिटलमध्ये आली. तिने अथर्वला दुसऱ्या मुलीसोबत लग्नाच्या कपड्यांची चर्चा करताना पाहिलं. तिला पूर्ण सत्य माहिती नव्हतं. तिचं हृदय तुटलं. ती शांतपणे स्टाफ रूममध्ये गेली. एक कागद काढला. राजीनामा. तिने फक्त एक ओळ लिहिली, तुमच्या आयुष्यात अडथळा बनून राहायचं नाही, आनंदी राहा. ती हॉस्पिटल सोडून निघून गेली. संध्याकाळी अथर्व हॉस्पिटलमध्ये आले. अन्वी कुठे आहे? कोणीच उत्तर दिलं नाही. हेड नर्सने तिचा राजीनामा आणि पत्र त्यांच्या हातात दिलं. पत्र वाचताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते लगेच तिच्या घरी गेले, पण घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांनी सांगितलं, ती शहर सोडून गेली. अथर्व रस्त्याच्या कडेला बसले. पहिल्यांदाच त्या कठोर डॉक्टरच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्या हातात अजूनही ती अंगठी होती, जी अन्वीच्या बोटात घालायची होती. पण आता अन्वी कुठे होती? तिने खरंच अथर्वचं आयुष्य कायमचं सोडलं होतं? अन्वी गेल्यापासून 3 महिने उलटले होते. डॉक्टर अथर्व आधीसारखे राहिले नव्हते. हॉस्पिटलमध्ये ते फक्त काम करायचे, कोणाशी बोलायचे नाहीत. कॅन्टीनमध्ये एकट्याने बसायचे. प्रत्येक कोपऱ्यात त्यांना अन्वीची आठवण यायची. लग्नाच्या आदल्या दिवशी अथर्वला कळतं की अन्वीने त्याला सोडलं नव्हतं. तिला ब्लड कॅन्सर झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं, तुझ्याकडे जास्त वेळ नाही. अथर्वचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तिने मुद्दाम त्याच्याशी खोटं बोललं. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, मला विसर. हे बोलताना तिचं स्वतःचं हृदय तुटत होतं. ती दुसऱ्या शहरात उपचार घेत होती. लग्नाच्या दिवशी अथर्वला अन्वीची डायरी मिळते. त्यात लिहिलेलं असतं, जर माझं प्रेम खरं असेल तर कदाचित देव मला पुन्हा त्याच्यापर्यंत घेऊन जाईल. पण जर मी वाचले नाही तर त्याने आयुष्यभर हसत राहावं, कारण त्याचं हसूच माझं सर्वात मोठं स्वप्न आहे. हे वाचून अथर्व मंडपातून धावत बाहेर पडतो. तो थेट त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. अन्वी उपचार घेत असते. तिला पाहताच तो तिचा हात घट्ट पकडतो. तू मला सोडलं नाहीस, तू मला वाचवत होतीस. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मला वाटलं होतं तू माझा तिरस्कार करशील, अथर्व हसत म्हणतो. मी डॉक्टर आहे,
आजपर्यंत हजारो रुग्णांना वाचवलंय, पण आज मी माझ्या प्रेमासाठी लढणार आहे. काही महिन्यांच्या उपचारानंतर अन्वी पूर्णपणे बरी होते. 6 महिन्यांनी त्याच हॉस्पिटलमध्ये दोघांचं लग्न होतं. संपूर्ण स्टाफ टाळ्या वाजवत असतो. लग्नानंतर अन्वी हसून म्हणते, डॉक्टर साहेब, आता मी फक्त तुमची नर्स नाही. अथर्व तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणतो, तू माझं हृदय आहेस आणि हृदयाला कधीच सोडत नाहीत. दोघे हातात हात घालून हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून चालत जातात आणि मागे उभे असलेले रुग्ण त्यांना आशीर्वाद देत हसतात. धन्यवाद.